गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। खुंटे विहीर पिंपळसुंड रस्त्यावर पुराचे पाणी व दरड कोसळल्याने रस्ता बंद, 7 ते 8 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला। अंबाठा ते खुंटे विहीर पिंपळसुंड रस्त्यावर दांडीची बारीमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळल्याने तसेच पिंपळसुंड रस्त्यावर उंबरपाडा येथील अंबिका नदीच्या उपनदीवर पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। दांडीची बारी येथे दरड व झाडे पडल्याने विजेचे पोल मोडून पडले, त्यामुळे खुंटे विहीर, रानविहीर, मोहपाडा, गोणदगड, उदालदरी, झारलीपाडा, मालगोंदा, तातापाणी, उंबरपाडा, पिंपळसुंड या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय। दांडीची बारीमध्ये मंदिराजवळील दरड कोसळल्याने मोठे मोठे दगड व मुरुम मातीचे ढीग रस्त्यावर पडले, वीज पुरवठा ठप्प झालाय। तर खुंटे विहीर ते पिंपळसुंड रस्त्यावर अंबिकेची उपनदी भूतकड्याच्या ओहळ व कुंभारचोड नदीला पूर आल्याने सकाळपासून 7 ते 8 तास वाहतूक ठप्प झाली होती। या नदीवर अनेक वर्षांपासून पुलाची मागणी आहे। तीव्र उताराचा भाग असल्याने या दोन्ही ओहळांना नेहमीच पूर येत असतो। पिंपळसुंड ताणापाणी हा भाग घनदाट जंगल व्याप्त असल्याने नेहमीच जंगली हिंस्त्र श्वापंदांचा वापर असतो। बिबटे तर दिवसा ढवळ्यात जंगलात गुरे बकऱ्यांवर हल्ला चढवत असतात। रात्री अपरात्री तर सर्पदंश व इतर जंगली प्राण्यांपासून देखील भीती असते। तरी संबंधित विभागाने त्वरित यावर उपाययोजना करून नागरिकांनी येथे पुलाची तसेच विजेची पडलेले खांब, रस्त्यात पडलेली दरड पूर्ववत करावी अशी मागणी केली आहे। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।